प्राध्यापक विलास नाईक यांचे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ठोस प्रयत्न, शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्याचा निर्धार, यशोगाथा आणि आधुनिक अध्यापन पद्धतींवर मार्गदर्शन। चंदगड तालुक्यातील रामपूर इथं पुष्प 7वे मराठी विद्या मंदिरात आयोजित शिक्षण परिषद उत्साहात पार पडली। या परिषदेत तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला। यावेळी पंचायत समितीचे सभापती प्राध्यापक विलास नाईक यांनी गुणवत्तापूर्ण तालुका घडवण्यासाठी शिक्षण विभागावर लक्ष ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं। शिक्षकांवर असलेल्या अतिरिक्त कामाचा बोजा कमी करण्यासाठी परिषदेमध्ये ठराव मांडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। त्यांच्या या भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका विजया वांद्रे यांनी प्रस्तावना मांडत परिषदेचं उद्दिष्ट स्पष्ट केलं। केंद्रप्रमुख नंदकुमार होनगेकर यांनी शैक्षणिक कामकाजासंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या। मार्गदर्शक शिक्षक दयानंद पवार यांनी स्कॉप विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक अध्यापन पद्धतीचं महत्त्व पटवून दिलं। शिक्षक सचिन पावरा यांनी यशोगाथा या विषयावर माहिती देताना विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी यशस्वी व्यक्तींच्या कथा सांगण्याची गरज अधोरेखित केली। या परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांना नव्या संकल्पना, अध्यापनातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि गुणवत्ता वाढीचे प्रभावी मार्ग मिळाले। त्यामुळे तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दशरथ अतवाडकर यांनी केलं। या शिक्षण परिषदेमुळे तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचललं गेलंय। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।